अजून एक महत्त्वाची बातमी, राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जातीचं जात प्रमाणपत्र तसंच जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्यक असलेल्या वंशावळ जुळवणी प्रक्रियेला राज्य सरकारनं आणखी 1 वर्षाची मुदतवाढ दिली आहे। तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुका स्तरावरती गठीत असलेल्या वंशावळ समित्यांचा कालावधी आता 30 जून 2027 असा असेल आणि म्हणूनच वंशावळ जुळवणीचं काम अद्याप जिथे अपूर्ण आहे ते पूर्ण करण्यासाठी समित्यांना आणखी वेळ मिळतोय। इकडे सचिन वाझेंकडून भ्रष्टाचार खटल्यातून वगळण्यासाठी अर्ज करण्यात आलेला आहे। खटला चालवण्यासाठी सक्षम प्राधिकरणाची आवश्यक मंजुरी घेतलेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे। भ्रष्टाचाराच्या खटल्यातून वगळण्याची सचिन वाझेची न्यायालयाकडे ही मागणी आहे आणि याआधी सुद्धा वाझेनं डिस्चार्ज अर्ज केला होता, तर न्यायालयाने मात्र तो फेटाळला होता। अनिल देशमुख यांच्या विरोधात खटला चालवण्यासाठी राज्यपालांची मंजुरी घेण्यात आली, मात्र माझ्या विरोधात खटला चालवण्यासाठी सक्षम प्राधिकरणाची आवश्यक मंजुरी घेतलेली नाही असा वाझेचा दावा आहे आणि म्हणून भ्रष्टाचाराच्या खटल्यातून आपल्याला वगळावं अशी वाझेची मागणी आहे।